अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, त्याच्यानंतर कोल्हापूरचं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, साताऱ्याचं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, मिरज अंबाजोगाई येथील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज विषयी डिटेल माहिती, त्यांचा कट ऑफ सुद्धा पाहिलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेज बारामती, त्याचबरोबर गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सोलापूर याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कॉलेजची स्थापना, हॉस्टेलची सुविधा, हॉस्पिटल कुठलं संलग्नित आहे, OPD कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहेत आणि 2025चा कॅटेगरी वाईज पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचा मार्क्स कट ऑफ कशा प्रकारे राहिलेले आहेत, त्याचबरोबर ऑल इंडिया रँक सुद्धा आपण कट ऑफ मध्ये घेतलेले आहेत. याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. नीट UGचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचे ऍडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे महाराष्ट्रातील प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सविस्तर माहिती आणि अहवाल. याच्यामध्ये आज कव्हर करणार आहोत डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर या कॉलेज विषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्याचे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे सर्व्हिसेस जे आहेत ते आपण या पेड काउन्सिलिंग मार्फत विद्यार्थ्यांना देत असतो. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या स्क्रीनवर तसंच आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. प्रत्येक कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ, त्याचबरोबर विविध कोर्सेसचे कॅटेगरी वाईज कट ऑफ, MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, अगदी फिजिओथेरपी पर्यंतचे कॅटेगरी वाईज कट ऑफ, महाराष्ट्र शासनाचे मेडिकल ॲडमिशनसाठी उपयोगी पडणारे विविध GR, त्याचबरोबर विविध कॉलेजचे फी स्ट्रक्चर एकत्रित विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी छत्रपती अकॅडमी पुणेचे हे कट ऑफ मंत्र ॲप आहे. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. पुढे जाऊया. डॉक्टर वैशंपायन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर 60 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. कॉलेजची स्थापना आहे 1963 साली. महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी PG साठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 1977 पासून सुरुवात झालेली आहे. ओळख, दक्षिण महाराष्ट्रातील आणि कर्नाटक सीमेवरील सर्वात मोठे आणि प्रस्थापित मेडिकल हब म्हणून या कॉलेजची ओळख आहे. प्रतिष्ठा, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत जुना, प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून सुद्धा या कॉलेजकडे बघितलं जातं. प्रवेश क्षमता आणि शैक्षणिक शुल्क. प्रवेश क्षमता सध्या या कॉलेजला MBBS साठी 200 सीट उपलब्ध आहेत. 200 सीट पैकी 85% सीट ज्या आहेत त्या महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि रिमेनिंग 15% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसद्वारे भरल्या जातात. MD, MS, PG सीट 100+ सर्व प्रमुख क्लिनिकल विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे या ठिकाणी UG आणि PG दोन्ही प्रकारचं शिक्षण दिलं जातं. कॉलेज महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही जुने MBBS कॉलेज आहेत त्या जुन्या MBBS कॉलेजपैकीच एक डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर हे आहे. अगोदर या कॉलेजची स्थापना प्रायव्हेट कॉलेज म्हणून झालेली होती, परंतु नंतर याला गव्हर्नमेंटने टेक ओव्हर करून या कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजचं स्टेटस त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शैक्षणिक फीसचा जर आपण विचार केला, ओपन कॅटेगरीसाठी अंदाजे 1,70,000 प्रतिवर्ष एवढी फीस या ठिकाणी आहे. इतर सर्व प्रवर्गासाठी शासनाच्या सवलतीनुसार फी रचना लागू राहील. हॉस्टेल फीसचा जर आपण विचार केला, अतिशय परवडणारी हॉस्टेल सुविधा फक्त 4,000 रुपये प्रतिवर्ष. महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत तिथे हॉस्टेलचे जे शुल्क आहे समान आहे. 4,000 प्रतिवर्ष विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शुल्क लागतो. हॉस्टेलची फॅसिलिटीज मुख्य कॅम्पस पासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे हॉस्टेल. प्रॅक्टिकल ज्ञान आणि रुग्णांचा अनुभव. संलग्न रुग्णालय श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे सोलापूरचं ते या कॉलेजला अटॅच आहे. क्षमता आणि OPD 730 बेडची प्रचंड क्षमता. रोजची बाह्य रुग्ण म्हणजे OPD संख्या आहे
2000 ते 2500 रुग्ण ही रोजची ओपीडी आहे. प्रचंड मोठा पेशंट फ्लो या हॉस्पिटलला त्या ठिकाणी असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. फायदा, ग्रामीण आणि सीमा भागातील रुग्णांमुळे दुर्मिळ केसेस हाताळण्याचा अफाट प्रॅक्टिकल अनुभव या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतो. सोलापूर कर्नाटकाच्या सीमेवर असणारं शहर आहे, त्यामुळं महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर कर्नाटकामधून सुद्धा काही पेशंट या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी येत असतात. स्टायपंडच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. येथील निवासी डॉक्टर्सना पीजी शासनाद्वारे दरमहा 92,000 स्टायपंड मिळते. ही एक ॲडिशनल माहिती आहे, जे MBBS किंवा नीट UGच्या विद्यार्थ्यांसाठी आता तेवढी महत्त्वाची नाही, परंतु एक ॲडिशनल माहिती त्यामध्ये आपण ॲड केलेली आहे. JMC सोलापूरचा भविष्यातील वेध म्हणजे पुढे शासनाच्या या कॉलेजला घेऊन काय काय प्लॅनिंग आहेत त्याची सुद्धा माहिती आपण घेऊयात. इमारतींचे नूतनीकरण, जुन्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी रिनोव्हेशन शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांचे काम अत्यंत वेगाने सुरू असून लवकरच संपूर्ण कॅम्पसला आधुनिक स्वरूप प्राप्त होईल. सुपर स्पेशालिटी केंद्र, येत्या काळात लवकरच सुपर स्पेशालिटी DM/MCH चे नवीन विभाग सुरू होणार आहेत. या माध्यमातून परिसरातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी केंद्र बनवण्याचे शासनाचे मुख्य उद्देश आहेत. आता या कॉलेजचा कॅटेगरी वाईज जर कट ऑफ आपण बघितला तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता कॅटेगरी वाईज कट ऑफचा, किंवा आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपण कट ऑफ आज अपडेट करतोय. हे कॅटेगरी दिलेली आहे या ठिकाणी. ओपन, NT3, OBC, NT2, SCBC, EWS अशा कॅटेगरी. याच्यामध्ये PH म्हणजे फिजिकली हँडिकॅप आणि ऑर्फन म्हणजे अनाथ, याचे सुद्धा डिटेल कट ऑफ आपण याच्यामध्ये घेतलेला. हा कॉलेजचा कोड आहे, म्हणजे जेव्हा आपण कॉलेज चॉईस फिलिंग करत असताना कोडनुसार कॉलेज निवडत असतो, त्यावेळेस कॉलेजचा कोड जो आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. सध्या लक्षात ठेवा, हा एक कॉलेजचा कोड आहे 1114. कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची ऑल इंडिया हे या ठिकाणी आपण दिलेलं आहे फर्स्ट राऊंडचा कट ऑफ, त्याच्यानंतर हा सेकंड राऊंडचा कट ऑफ आणि त्याच्यानंतर हा थर्ड राऊंडचा कट ऑफ ऑल इंडिया रँक सहित आपण या ठिकाणी दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूरचा जो कट ऑफ आहे तो हायर साईडलाच या ठिकाणी असतो, कारण विद्यार्थ्यांचा कल जो आहे ॲडमिशन घेण्यासाठी पुणे, मुंबई, त्याच्यानंतर विद्यार्थी शिफ्ट होतो सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागाकडे, मग नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा प्रकारे चॉईस फिलिंग विद्यार्थी, बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी अशा प्रकारे चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करत असतात. जुनं कॉलेज आहे, 60 वर्ष प्लस या कॉलेजच्या स्थापनेला झालेला आहे, त्यामुळे कॉलेजचा कट ऑफ हा हायर साईडला असतो. पुढचं महत्त्वाचं कॉलेज आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बारामती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे नवे केंद्र, स्थापना 2019 साली स्थापन झालेले हे महाराष्ट्रातील एक अत्यंत आधुनिक व प्रगत महाविद्यालय आहे. ओळख, हायटेक सुविधांनी सज्ज असलेले आणि अल्पावधीतच विद्यार्थ्यांची मोठी पसंती मिळवणारी ही दर्जेदार संस्था आहे. फायदा काय आहे? पुणे शहराच्या जवळीकतेमुळे, पुणे कनेक्टिव्हिटी आणि उत्कृष्ट दळणवळणामुळे विद्यार्थ्यांचा या महाविद्यालयाकडे कल झपाट्याने वाढतो आहे. पुण्याची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे विशेषतः मुलींमध्ये या कॉलेजची एक मोठी क्रेज त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक सुरक्षित वातावरण मुलींना त्या ठिकाणी मिळत असतं, त्यामुळे ह्या कॉलेजला मुलींची चॉईस फिलिंग करत असताना त्या ठिकाणी हे कॉलेज मुलींच्या चॉईस फिलिंगमध्ये वरच्या साईडला असतं. कॉलेज जरी नवीन असेल तरी बारामतीचा जो काही कट ऑफ आहे हे लोकेशनमुळे हायर साईडलाच त्या ठिकाणी असतो. त्याचबरोबर या कॉलेजचा कट ऑफ हायर साईडला जाण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर. हे नवीन कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी एकदम हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. प्रवेश क्षमता, MBBS साठी या ठिकाणी 100 सीट आहेत. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि अत्यंत तज्ज्ञ फॅकल्टीद्वारे मार्गदर्शन. इतर नवीन कोर्सेसचा जर आपण विचार केला, MBBS व्यतिरिक्त शासनाने आता येथे BSc नर्सिंग आणि CCMP चे नवीन कोर्सेस देखील सुरू करण्याचा या ठिकाणी मानस आहे. PG कोर्सेस महाविद्यालय नवीन असल्यामुळे पदव्युत्तर विभाग MD MS सध्या प्राथमिक आणि विस्तार अवस्थेत आहे. PG या ठिकाणी सध्या अवेलेबल नाही, परंतु भविष्यात या ठिकाणी अवेलेबल होऊ शकते. हायटेक कॅम्पस आणि सर्वोत्कृष्ट वसतिगृह, संलग्न रुग्णालय, अद्ययावत जनरल व महिला रुग्णालय, 500+ बेड, रोजची OPD 800 ते 1000च्या घरात आहे. अतिशय अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि सुसज्ज लॅब्स उपलब्ध आहेत. हॉस्टेलचा जर आपण विचार केला
मुख्य कॅम्पसच्या आतच मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेल व्यवस्था, विशेष सुविधा, रूम्स 2 ते 3 सीटर असून प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सर्वोत्तम कॉलेज आहे. आता या ठिकाणी बाकी जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते खूप जुने गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते अगदी जुन्या पद्धतीचं आहे. हॉस्टेलचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते अगदी जुन्या पद्धतीचं आहे. बारामतीच्या कॉलेजची स्थापना 2019 साली झाली, त्यामुळे पूर्णतः इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आधुनिक आहे. कॉलेजचं जे हॉस्टेल आहे बाकी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यातील जे आहेत त्याच्याशी कम्पेअर केलं तर बारामतीच्या हॉस्टेलची राहण्याची सुविधा जी आहे मुला-मुलींसाठी ती एकदम आधुनिक पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने नीट अँड क्लीन या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲटमॉस्फिअर मिळतं. जीएमसी बारामतीचा भविष्यातील वेध महाविद्यालयाचा वेगाने विस्तार सुरू असून लवकरच सर्व प्रमुख पीजी विभाग MDMS पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे शासनाचे टार्गेट आहे. संपूर्ण परिसराला वैद्यकीय क्षेत्रातील एक अल्ट्रा मॉडर्न टर्शरी केअर हब म्हणून विकसित करण्याचा शासनाचा या ठिकाणी मानस आहे. हा बारामतीचा कट ऑफ आहे, याचाही तुम्ही स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घेऊ शकता. इकडे कॅटेगरी, कॉलेज कोड, ऑल इंडिया रँक, विद्यार्थ्याचे मार्क्स, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि लास्ट राऊंड कॅटेगरी वाईज कट ऑफचा तुम्ही स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घेऊ शकता. बारामतीचा सुद्धा कट ऑफ जो आहे नवीन कॉलेज जरी असलं तरी हायर साईडला असतं. याचं मुख्य कारण आहे बारामतीला पुणेची त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे. शांत सुरक्षित शहर आहे, मुलींसाठी एकदम योग्य प्रमाणात त्याचं भौगोलिक स्थान जे आहे ते योग्य ठिकाणी आहे. त्यामुळं या ठिकाणी बारामतीला सुद्धा विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम जो आहे तो वरच्या साईडचाच असतो. त्यामुळं बारामती कॉलेज नवीन जरी असेल तरी या ठिकाणी याचा कट ऑफ तुम्हाला हायर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे होतं बारामती आणि सोलापूर कॉलेजविषयी डिटेल माहिती. येणाऱ्या काळामध्ये आपण आणखी काही महाविद्यालयांची डिटेल माहिती घेणार आहोत. तुम्हालाही असं वाटत असेल की कुठल्या एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजवर व्हिडिओ बनवावा तर मी कमेंट बॉक्समध्ये सजेशन करू शकता किंवा इतर कुठली माहिती तुम्हाला हवी असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. त्या ठिकाणी आपण उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.